शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आलेलो आहे सध्या एक प्रगतशील बागायतदार, म्हणजे त्यांचे भरपूर पिकं आहेत आता, आणि ते थोडक्यात जुळले आपल्याला वैष्णवी ट्रेडर्स सटाणा यांच्या माध्यमातून. आणि आपला त्यांचा मका प्लॉट आहे आणि त्या प्लॉट मध्ये आज आपण उभे आहे. आणि मका म्हणजे विशेष त्यांचं एक आपल्याला मनोगत घ्यायचं आहे का त्यांनी मका केली, आणि ह्या भागात मका येत नाही असं शेतकऱ्याचा एक समज आहे. त्यांच्यासोबत आपण थोडक्यात चर्चा करूया आणि त्यांचा परिचय पण घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आहे आपलं, थोडा परिचय द्या ना. श्यामकांत दयाराम ठाकरे, राहणार कुपखेडा, राहणार कुपखेडा, तालुका सटाणा, बागलाण, जिल्हा नाशिक. तर आपला मका प्लॉट आहे, कसा वाटतोय मका प्लॉट? एकच नंबर आहे सर. या खतामुळे एकच नंबर मका आलेला आहे. मला या- वाटत नव्हतं हा की मकावर मका येईल असं, हा पण ही लोकांची एडी भावना आहे. हा 100% या खतामुळे पीक एकच नंबर आहे. मक्यावर तुम्ही मका आली. हो, किती प्लॉट आहे हा एकरभर प्लॉट आहे. किती बॅग वापरल्या तुम्ही ग्रीन शाईनच्या? त्याला 6 बॅगा घेतल्या आणि 24-24च्या 2 बॅगा. 6 बॅगा ग्रीन शाईन आणि 24-24च्या 2 बॅगावर हा तुमचा प्लॉट आहे. आज मका एकदम म्हणजे माणसाच्या वर गेली. 10 फूट मका वाढली, तुझे फेकले आता. कणस एकदम 2-2, 3-3 कणस. 3-3 कणस आहेत. जबरदस्त, त्याची साईज पण जबरदस्त आहे. कणसाची पण साईज जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. आणि पानाची साईज पण, लिप साईज पण वाढलेली आहे. हो सर, हो. पूर्ण पंजा बसून जातो पानात. म्हणजे या पद्धतीचं. आणि या खतामुळे 100% रिझल्ट आहे. मी एकदम सर्वसाधारण शेतकरी आहे, फार जमीन नाही माझ्याकडे, 4 एकर आहे. बर, पण एकच नंबर खत आहे. तुम्ही पहिल्यांदा अनुभवलंय? पहिल्यांदाच घेतलंय, त्यांनी सांगितलं म्हणून घेतलं. वैष्णवी ट्रेडर्स घेतलं. मोरणनगर. दादांमुळेच घेतलं, नाही तर माझ्या डोक्यात नव्हतं ते. तुमच्या डोक्यात पण नव्हतं? त्यांच्याकडे मी ते शिपीचं बियाणं घ्यायला गेलो, त्यांनी सांगितलं हे खत वापरा माझ्या भरोशावर, म्हणून मी आणलं. पण 100% 1001% रिझल्ट आहे. रिझल्ट म्हणजे काहीतरी चाटा मारण्याचं काम नाही. कोणी काहीतरी इथं बाईक देतोय, चाटा मारतो. नाही, आपण ते करत सुद्धा नाहीये. आता सकाळीच एक व्हिडिओ घेतला, ते सुद्धा सांगत होते की तुम्ही तुमचे युट्यूबचे व्हिडिओ पाहून इन्स्पायर झालो, मला आज प्रत्यक्षात दिसतंय. 100% चांगलं आहे सर. 100%. हो, एकच नंबर. चालेल. मला सुद्धा आता कांद्याला परत वापरायचं, पुढे वापरायचं आहे ना. आणि पावसाळ्यात सुद्धा मक्याला वापरायचं. मक्याच्या पावसाळ्यात वापरायचं, आपल्याला कांद्याला वापरायचं. एकच नंबर आहे. डाळिंबाला पण 500-500 ग्राम तुम्ही टाका, त्याला लगेच ग्रोथ घेईल झाडं. 100%. चालेल. एकंदरीत समाधानी आहे? 100% समाधानी आहे. तुमचा नंबर सांगा फक्त. 99-23-05-75-09. चालेल, धन्यवाद सर. नाही, आत्मिक समाधान आहे. जाऊ द्या, वाईट जाऊ द्या. आत्मिक समाधान होणं महत्वाचं म्हणत असेल बा, पण 1001% खताचा रिझल्ट आहे. नाही, महत्वाचं काय माहिती का, बाईट्स नंतरचा पाठ आहे. बाईट्स फक्त यासाठी असते का जेव्हा तुमचं 2 लोक बघते ना, तसं वाटतंय काहीतरी. आता एक एव्हिडन्स देतोय आपण लोकांना थोडक्यात. हे परत आणणार आहे सर मी. नाही, विशेष नाही, आनंद बिंद तुम्ही सोडणार नाही त्याला. तुम्ही एकदा, मला सुरुवातीला मी जेव्हा टाकलं ना, तेव्हा असं वाटायचं आयला हे उपात केली बा आपण. दुसरं तरी कोणी काय म्हणे कोंबडी खत वापरा, कोणी म्हणे अंडाळ खत वापरा. मग म्हटलं भाऊ एवढ्या वेळेस एवढा अनुभव घेऊ, मग पुढे बघू. मग इथं लोक यायला लागले आता. प्रत्यक्ष फसवेत. दुसऱ्यांदा गावातून लोक येतात की चायला असा मका इथं जवळपास कुठेच नाही, 5-10 खेड्यांमध्ये नाही आहे असा मका. प्रकार आहे, असा प्रकार आहे. आणि 100% चांगले समाधान आहे. आणि त्याच्यात पाहिलं तर सर 3-3 कणस बी जबरदस्त आहेत. आता साईज पाहिली का तुम्ही? रगट कणस आहे ते. रगट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ताकदबाज कणीस जे म्हणतो, आणि ताकदबाज कणीसच पावसाळ्यात सुद्धा असं नसतं ना सर. चांगला जर विचार केला अजून फुगणार आहे तो. काहीच नाही झालं, जेमतेम दुधावर आलंय ते. असं वाटतं याच्या बुऱ्याकडून पाहून असं वाटतं का दुधावर आलंय ते. 100%. पण त्या खताचा 1001% फरक आहे. मी त्यांना बी सांगितलं त्या दिवशी. रिपोर्ट लिहिलाही होय, रिपोर्ट बद्दल खरंच चॅलेंज नाही. मी पुढे आता पावसाळ्यात सुद्धा वापरत. ऑर्गॅनिक मध्ये आपण एक क्रांती घेऊन आलोय थोडक्यात असं समजा. रासायनिक खतं सुद्धा या पद्धतीनं तुम्हाला. मी पण साखर कारखान्यात नोकरीला आहे. बरोबर. आमच्याकडे पण सेंद्रिय खत तयार होत नाही असं नाही. बरोबर. पण त्या खतामध्ये या खतामध्ये 100% 1001% फरक आहे. नाही, 100%च ना. ते कारखान्यात तयार होतं ते मळीचं खत होतं. मळीचं होतं आपलं जे. आपलं याच्यात आहे ना, तुम्हाला सांगतो इतकं भयानक बी वास करतं. त्याची जी मधली क्वालिटी आहे ती एकदम जबरदस्त आहे. क्वालिटी आणि जे टोटल लाईव्ह आणि वेगळं कल्चर आहे त्याच्यात. म्हणजे